या देवी सर्वभूतेषु नारीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. उत्सव नवरात्रीचा. कथा तिच्यातल्या स्त्री शक्तीच्या, नात्यांची वीण जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या. या सदरातल्या पुढच्या कथेकडं आज आपण जाणार आहोत. कथेचं नाव आहे घर तुझं नि माझं. ही गोष्ट आहे तुमच्या आमच्या अगदी सर्वांच्या घरातली. ही गोष्ट आहे त्याची आणि तिची. तो आणि ती लग्नाला जेमतेम 2 वर्ष झालेली. कसा कंटाळा येतो ग तुला स्वयंपाक करायचा? तो कार चालवत चिडून म्हणाला. मग तू करून बघणार हो स्वयंपाक. ती पण चिडली होती. ऑफिस नसतं ना तर ते पण केलंच असतं. तो म्हणाला. हो का? तुला कशाला रविवार हवा असतो रे? नुसतं ऑफिसला तर जायचं असतं रोज. ती पण तणतणत म्हणाली. सोपं वाटतं का ऑफिसचं काम? रोज किती डोकं खर्च करावं लागतं तुला काय माहीत? आता मला मिळणारा रविवारही खुपतोय का तुला? तो म्हणाला. तसंच काहीसं माझंही असेल ना. रोज रोज स्वयंपाक करून कंटाळा येऊ शकतो ना मला. ती म्हणाली. हो, पण तुझा कंटाळा किती महागात पडला मला. फालतू 3,000 रुपयांचा चुना. तो म्हणाला. 3,000? हॉटेलचं बिल तर 1,400 काहीतरी झालं होतं ना. वरचे 1,500 एक्स्ट्रा कुठं जोडलेस? ती अजूनच चिडली. गाडीचा फाईन नाही का भरला 1,500 रुपये? म्हणे एक्स्ट्रा कुठून जोडले? तो वाकडं तोंड करत म्हणाला. त्यातही माझी चूक का? मी तुला म्हटलं होतं का गाडी रस्त्यावर लाव म्हणून? मॉलच्या पार्किंगचे 15 रुपये वाचवायसाठी तू गाडी बाहेर लावलीस. त्या टोईंगवाल्यानं पकडली तर मी काय करू? ती म्हणाली. हे बघ हा, मला शिकवायचं नाही काय करायचं आणि कसं करायचं ते. माय लाईफ माय रूल्स. तो चिडून गाडीतून खाली उतरला आणि कारचं दार जोरात आपटून घरात गेला. भांडण करता करता दोघं घरासमोर कधी येऊन पोहोचले त्यांनाही कळलं नाही. ती पण फनकारत त्याच्या मागं गेली. हे बरंय तुझं, जेवढं खाऊ घातलंस तेवढं खरडवून काढलंस. मीही असं रोज करायला लागले तर? ती म्हणाली. तेच राहिलंय आता. कर तुला हवं ते. उपकारच करतेस 2 वेळा अन्न शिजवून. तो म्हणाला. हो का? मला एवढंच काम असतं? नाही? ती म्हणाली. मग अजून करतेसच काय तू? हे घर मी घेतलंय, गाडी मी घेतलीये, घरातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या वस्तू माझ्या पैशाने आल्यात. त्यात तुझं योगदान काय आहे? तो कुत्सितपणे म्हणाला. हो, घर तुझं, तुझी गाडी, तुझं हे, तुझं ते, यात मी कुठंच नाही. आपलं काहीच नाही. मग असं असेल तर या घरात मला राहायचा काहीच हक्क नाही. ती रडत म्हणाली. तुला हवं असेल तर तू जाऊ शकतेस. मी तुला कधीच अडवणार नाही. तो मोबाईलमध्ये काहीतरी बघत म्हणाला. ती तावातावानं बेडरूममध्ये निघून गेली. तो मोबाईल बघत बघत सोफ्यावरच झोपला. पहाटे पहाटे दाराच्या आवाजानं त्याला जाग आली. ती दार उघडत होती. तिच्या हातात एक बॅगही होती. स्वप्नातही त्रास देणार का? जा कुठं जायचं ते.
तो बडबडत दुसऱ्या कुशीवर वळून झोपला. ती रडतच घराच्या बाहेर पडली. मोबाईलच्या आवाजानं त्याला जाग आली. अरे 9:30ची मीटिंग आहे ना, लक्षात आहे की नाही? वेळेवर पोहोच, मोठा क्लायंट आहे. त्याच्या मित्राचा फोन होता. त्यानं चमकून घड्याळात पाहिलं. 9 वाजले होते. म्हणजे ती खरंच गेली की काय? कुठं जाणार आहे? मैत्रिणीकडं गेली असेल. राग गेला की येईल दुपारी. विचार करत त्यानं ब्रशवर पेस्ट घेतलं आणि तो तसा शॉवरखाली उभा राहिला. सगळं एकसाथ उरकून ऑफिसच्या तयारीनं बाहेर पडला. सगळा दिवस मीटिंग, प्रेझेंटेशन यात कसा गेला त्यालाही कळलं नाही. तो थकून घरी आला. दारावरचं कुलूप त्याची वाट बघत होतं. तो कुलूप उघडून घरात गेला आणि सोफ्यावर डोकं ठेवून बसला. तो घरी आला की ती पाण्याचा ग्लास पुढ्यात ठेवायची. चहा करताना तिची मंजूळ बडबड सुरू असायची. चहासोबत चटकदार खायला काहीतरी करायची. तिच्या हातचा नुसता पिठलं भात. काय चव त्याची! तिच्या आठवणीत व्याकुळ होत तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. सकाळच्या अर्धवट भिजलेल्या कपड्यांचा कुब्बट वास त्याच्या नाकात शिरला. तो ते कपडे घेऊन बाहेर आला. पॅसेजमधली वॉशिंग मशीन त्याच्याकडे बघून कुत्सितपणे हसतंय असं त्याला वाटलं. वॉशिंग मशीन कशी वापरायची हे त्याच्या गावीही नव्हतं. त्यानं तसेच कपडे गॅलरीत वाळू घातले. घरातल्या प्रत्येक वस्तूत त्याला ती दिसत होती. प्रत्येक वस्तूत तिचा स्पर्श जाणवत होता. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. आता ती असती तर लगेच गरमागरम जेवण तयार असतं. तिनं जेवायला आवाज दिला की किती बिघडायचं माझं. त्याच्या मनात तिच्या आठवणी डोकावू लागल्या. अजून कशी आली नाही ती? तो सोफ्यावर विचार करत बसला. दिवसभराच्या थकव्यानं त्याचा डोळा लागला. पहाटे जाग आली. अजूनही ती परत आली नव्हती. आता मात्र त्याची घाबरगुंडी उडाली. ऑफिसमध्ये लीवचा मेल करून तो तिला शोधायला निघाला. तिचं माहेर त्याच शहरात. माहेरी असेल म्हणून तो तिथं गेला. जावाई बापू, या. बरेच दिवसांनी चक्कर झाली, सासरे बुवा म्हणाले. हो, इथं जवळच मीटिंग आहे थोड्या वेळात. लवकर पोहोचलो म्हणून इकडं चक्कर मारली. त्यानं टोला लावला. तिला नाही आणलत सोबत? खूप दिवसात तिची चक्कर नाही इकडं. सासूबाई चहा नाश्ता देत म्हणाल्या. म्हणजे ती इथं पण नाही आलीये? मग कुठं गेली असेल? विचारातच त्यानं चहा नाश्ता कसा बसा गळ्याखालून उतरवला. सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन तो तिथून निघाला. तिच्या मैत्रिणींना, त्याच्या मित्रांना सगळ्यांना फोन करून तिच्याबद्दल विचारणं झालं. ती कुठंच नव्हती. आता मात्र त्याचा जीव कंठाशी आला. कालचा दिवस उगीचच वाया घालवला. त्याच्या मनात वाईट साईट विचार येऊन लागले. इतक्यात त्याचा फोन वाजला. आई, त्याचा आवाज कातर झाला. काय रे, काय झालं? बरं आहे ना? आवाज का असा येतोय? त्याची आई काळजीत म्हणाली. काही नाही ग. त्याला पुढं बोलवे ना. येतोस का इकडं? तेवढाच बदल तुला. सारखं कामाला जुंपलेला असतो. त्याची आई त्याला म्हणाली. तसंही काय करावं ते कळत नाहीये.
घरी जाऊन येऊ का? काहीतरी मार्ग तरी निघल. तो मनातच म्हणाला आणि आईला येतो म्हणून सरळ तिकडं निघाला. त्याचं गाव शहरापासून 2 तासांच्या अंतरावर होतं. 2 तासांनी तो घरी पोहोचला. सोफ्यावर बसला. आईनं गरमागरम चहा पुढं आणला. त्यानं एक घोट घेतला. अगदी तिच्याच हातची चव. पण ती कशाला येईल इथं? आईबाबांशी बोलावं का या विषयावर? त्याचं मन त्याला विचारत होतं. काय झालं रे? काही टेन्शन आहे का? त्याचे बाबा त्याला म्हणाले. बाबा, आई, ते छोटंसंच भांडण झालं होतं. ॲक्च्युली चूक माझीच होती. तो मान खाली घालून चाचरत बोलत होता. मग कबूल करायची ना? तू तर मी जाताना साधं मला अडवलं पण नाहीस. तिचा आवाज ऐकून त्यानं मान वर केली. तिला समोर बघून त्याच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू ओघळले. सॉरी ग, तो म्हणाला. मी पण सॉरी. त्या दिवशी मी पण उगीच चिडले आणि तुला न सांगता घरातून अशी निघून आले. ती म्हणाली. खरंच मनापासून सॉरी. घर मी घेतलं, पण घराला घर पण तू दिलंस. सगळ्या वस्तू मी घेतल्या, पण त्या वस्तूंना मायेचा स्पर्श तू दिलास. तुझ्याशिवाय घर म्हणजे नुसत्या 4 भिंती. चल घरी, घराला घरपण द्यायला, तो म्हणाला. ती गोड हसली. मला वाटतं इतर मुली असं रुसून फुगून त्यांच्या माहेरी जात असतील. तूच एक महान रुसून सासरी आलीस. तो तिला चिडवत म्हणाला. तू हिंदी मूव्ही बघत नाहीस का? पोलीस स्टेशन सोडून सगळीकडं शोध घेत असतात. म्हणून मी सरळ इथंच आले. खरं तर तुला अजून त्रास द्यायचा होता, पण लाडक्या बाळाच्या आईचा जीव कासावीस होऊ लागला. म्हणून मग मीच फोन करायला लावला. आणि किती वेडा आहेस रे तू? माझ्याच नंबरवरून आईंनी फोन केला होता, तरी तुला समजलं नाही? ती पण हसत म्हणाली. असली चेष्टा करतात होय? तुला काय माहिती माझा जीव किती टांगणीला लागला होता? तो पुन्हा चिडला. हे बरं आहे तुझं. एका विषयावरचं भांडण मिटवायला दुसरा विषय सुरू करायचा. ती पण चिडली. 2 मिनिटं शांततेत गेले. दोघांच्या बोलण्यावर दोघंही खळखळून हसले. दोघांचं लुटुपुटूचं भांडण बघून आईबाबा तर केव्हाच गालातल्या गालात हसत होते. आता दोघं आलाच आहात तर 2 दिवस राहून जा, त्याची आई म्हणाली. अगं, पण ऑफिसचं काम? तो म्हणाला. ते होत राहील रे. एकमेकांना वेळ देणंही गरजेचं असतं ना, त्याचे बाबा म्हणाले. हो, पण मी कपडे नाही आणले, तो ओशाळत म्हणाला. मी आणलेत ना. त्या दिवशी बॅग भरून निघाले होते तेव्हा तुझे कपडेही भरले होते. आणि ती मिश्किल हसत बोलली. आणि काय? ते हसणं बंद कर आधी, तो म्हणाला. ॲक्च्युली हा प्लॅन आमच्या तिघांचा होता. त्या दिवशी आपलं भांडण झालं. मी रडत बेडरूममध्ये गेले होते तेव्हा आईंचा फोन आला होता. मग आम्ही हे सगळं ठरवलं आणि पहाटेच मला घ्यायला बाबा आले होते. ती जीभ सावत म्हणाली. असं दुसऱ्याचा जीव टांगणीला लावून, तो म्हणाला. मग 6 महिन्यांपासून घरी चक्कर टाक म्हणते. आलास का तू? सारखं आपलं काम काम काम. मग मीच म्हटलं,
ठिणगी पेटलीच आहे तर आग अजून वाढवू, त्याची आई म्हणाली. त्यानं सगळ्यांसमोर अगदी कोपरापासून हात जोडले. 2 दिवस आईकडे राहून दोघेही परत निघाले. दोघं जोडीनं आईबाबांच्या पाया पडले. भांडा सौख्य भरे, आईबाबांनी आशीर्वाद दिला. त्यानं आश्चर्यानं पाहिलं. मला वाटलं की आता म्हणाल की भांडायचं नाही वगैरे. तो म्हणाला, अरे भांडण हवंच. भांडणाशिवाय संसार अपुराच. भांडल्याशिवाय प्रेमाची गोडी कळेल बरं कशी. म्हणूनच मनसोक्त भांडा, पण असं कोणी घर सोडून जाऊ नका, त्याचे बाबा म्हणाले. दोघं आईबाबांचा निरोप घेऊन परत निघाले. गाडी चालवताना त्यानं तिचा हात अलगद हाती घेतला. FM वर गाणं सुरू होतं. दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे, जग दोघांचे असे रचुकी, स्वर्ग त्यापुढे फिका पडे. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.